नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मटकी बटाटा कबाब हे कसे करायचे ते पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी 1 कप मटकी अशी रात्री भिजशी ठेवलेली आणि ती उकडवून घेतलेली आहे मटकी. त्यानंतर 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. ब्रेड क्रम्स घेतलेला आहे अर्धा कप. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेली आहे, 2 मिरचीचा असा इकडे मी ठेचा करून घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, चिमूटभर साखर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे बाउल घेतलेला आहे मी. आपण आता बटाटा आहे उकडलेला तो असा सोलून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आपला बटाटा सुद्धा सोलून झालेला आहे. आपण आता हा किसून घेणार आहोत. अशी किसणी घ्यायची आहे, त्याच्यावर बटाटा असा किसून घ्यायचा आहे. तुम्ही बटाटा मॅश पण करू शकता. बघू शकता आपला बटाटा किसून झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये उकडलेली मटकी आहे ती घालणार आहोत. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता बेसिक मसाले आहेत ते घालून घ्यायचे आहेत. लाल तिखट मसाला घालायचा आहे, आमचूर पावडर घालून घ्यायची आहे, हिरवी मिरचीचा इकडे मी असा ठेचा करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा. त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे, धणे पावडर घालून घ्यायची आहे, चाट मसाला घालून घ्यायचा आहे, त्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर साखर घालायची आहे व आलं लसूण पेस्ट घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. व ब्रेड क्रम्स घालायचे आहेत. ब्रेड क्रम्स तुमच्याकडे नसतील तर तुम्ही 2 चमचे बेसन पीठ पण घालू शकता. व हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आपण आता हे मिश्रण आहे ते मॅशरच्या साहाय्याने थोडं मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला कबाबचा शेप देता येईल. असं मॅश करून घ्यायचं आहे. बघू शकता मॅश करून झालेला आहे. त्यानंतर मिश्रणाचा असा छोटासा गोळा घ्यायचा आहे व त्याला कबाब सारखा शेप द्यायचा आहे. तुम्ही कोणता पण शेप दिलात तरी चालेल तुमच्या आवडीनुसार. बघू शकता असं करून घ्यायचं आहे. जर हाताला चिकटत असेल तर थोडंसं हाताला तेल लावा तुम्ही. बघू शकता बाकीचे पण मी असे करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत. बघू शकता तुम्ही तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये कबाब घालायचे आहेत मस्तपैकी असे. बघू शकता चांगले मीडियम फ्लेमवर आपल्याला चांगले सोनेरी कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आपण आता दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहोत. हे असे पलटवून घ्यायचे आहेत. बघू शकता आपले चांगले मस्तपैकी कबाब फ्राय होत आहेत आणि आपले कबाब सुद्धा तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी असे मटकीचे कबाब आपले तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला
विसरू नका. धन्यवाद.